जय श्रीराम मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप सर्व ठीकच असतील. तुम्हाला माहिती असतील की मी नवीन ब्लॉग बनवत असतो. तर आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे. आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं की होममेड प्रोटीन पावडर आपण बनवली होती घरच्या घरी. तर आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन येतो आहे, तो म्हणजे वजन वाढवणे, वजन कमी करणे. तर चला आपण आता त्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही वजन वाढवण्याचं ठरवलं आहे की कमी करण्याचं? त्यासाठी आपण हा ब्लॉग बनवत आहे. तर आपण काही मोजके पॉईंट काढले तर ते आपण स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ते काय आहेत ते. मित्रांनो, त्यातला पहिला पॉईंट म्हणजे आपण शरीरासाठी कॅलरीज किती वापरायचं आणि प्रोटीन किती घ्यायचं. तर त्यासाठी काही कॅल्क्युलेशन आहे, ते तुम्हाला मी आता दाखवतो. तर चला आपण आता ते करूया. तर मित्रांनो, आपण आता त्यासाठी काही कॅल्क्युलेशन घेऊन आलेलं आहे. ते म्हणजे समज तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर आपण त्यासाठी आता काही कॅलरीज आणि प्रोटीन कशी घ्यायचे ते तुम्हाला सांगतो. तर शरीरासाठी किती कॅलरीज घ्यायचं, किती प्रोटीन घ्यायचं, त्यासाठी काही कॅल्क्युलेशन आहे, ते आपण आता पाहूया. तर त्यासाठी पहिले म्हणजे आपण हे बघा, इथे वेट गेनसाठी मिनिमम आपण किती कॅलरीज घेतली पाहिजे पर डे आणि किती प्रोटीन घ्यायचं, वेट लॉससाठी किती घ्यायचं किती नाही. समजा तुमचं वेट आपण पकडूया की समज तुमचं वेट 60 असेल तर आपण काही तुम्हाला दाखवतो कसं गणित करायचं. समज 60 असेल, त्याला मल्टिप्लाय करायचं, समज 40 करायचं. समज हा आपलं कॅल्क्युलेशन काढलं तर 2400 असे येते कॅलरीज पर डे. त्यानुसार प्रोटीन बघायला गेलं तर आपण समज तुमचं वेट असेल 60, तर मिनिमम आपण पकडूया 2 पकडूया, तर 120 ग्राम पर डे एवढं प्रोटीन तुमचं इनक्रीज झाला पाहिजे वेट गेनसाठी. कारण की तुम्हाला वेट गेन करायचं, तसंच तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर त्यानुसार पण आपण पकडूया. समज तुमच्याकडे वेट समज 60 असेल आणि समज तुम्हाला 50पर्यंत घेऊन यायचं असेल तर त्यासाठी पण काही आपण कॅल्क्युलेशन करूया. समज तुमचं 60 वेट असेल, मल्टिप्लाय करायचं, आपण पकडूया की 25 पकडूया, तर मल्टिप्लाय 1500 कॅलरीज पर डे. त्यानुसार समज 60 प्रोटीनचं बघूया, 1.696 ग्राम पर डे. एवढं इंटेक तुमचं झालंच पाहिजे. 96 एवढं ग्राम तर आलंच पाहिजे वेट लॉस करण्यासाठी. मित्रांनो, चला आपण आता सेकंड पॉईंटकडे वळूया. मित्रांनो, कधी तुम्ही तुमचं BMI चेक केलं आहे का? नाही चेक केलं असेल तर आपण आता ते चेक करूया. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही BMIचा फुल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? BMIचा फुल फॉर्म माहिती असेल तर मला खालती कमेंट करा. तर चला आपण आता व्हिडिओकडे वळूया. तर मित्रांनो, तुम्ही तर आता BMIचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते कमेंट करून झाले असेल. तर चला तुम्हाला मी सांगतो BMIचा फुल फॉर्म. BMIचा फुल फॉर्म म्हणजे बॉडी मास इंडेक्स. तर चला आपण आता तुम्हाला दाखवतो बॉडी मास इंडेक्स कसं काढतात ते. त्यासाठी आवश्यकता म्हणजे तुमचं वेट आणि तुमची हाईट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. चला आपण तुम्हाला दाखवतो कसं करतात ते. बॉडी मास इंडेक्स 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तसंच प्रकारे ते समज माझं वेट आणि माझी हाईटनुसार माझं वेट 65 आहे आणि हाईट 184 आहे. त्याला आपण आता मीटरमध्ये कन्वर्ट केलं तर तुमचं आता कॅल्क्युलेशन काढताना तुम्ही दाखवतो. 65 वेट आणि हाईटला स्क्वेअरने करायचं. नंतर हे डिवाईड केल्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन येते की 19.19. असंच त्याला प्रकारे तुम्हाला आता दाखवतो. अशाच प्रकारे आपण माझं आता वेट BMI किती आलेलं तर आपण बघितलंच की माझं वेट BMI माहिती ना 19.19 आलं होतं. त्यानुसार आपलं नॉर्मल रेंज म्हणजे माझं बघायला गेलं तर नॉर्मल रेंजपर्यंत येतं. तर समज तुमचं वेट कमी असेल की BMI कमी असेल, तर समज 18.5च्या कमी असेल तर तुमचं BMI कमी आहे. आणि समज तुमचं 25.19.9 ह्याच्यापेक्षा जास्त असेल, याच्या अर्थ म्हणजे तुमचं ओव्हर वेट आहे. BMIने हे आपल्याला समजते की वेट कमी आहे की वेट वाढलं आहे, हे आपल्याला समजते BMIने. तुम्ही पण आता ते BMI कॅल्क्युलेट करा. तिसरा पॉईंट म्हणजे आपण दररोज किती व्यायाम केला पाहिजे, तर ते आपल्या बॉडीच्या डिपेंडवर आहे. बॉडी आपल्याला बल्किंग करायची की कटिंग करायचं आहे. समजा तुम्हाला बॉडी बल्किंग करायची असेल तर मिनिमम आपण 30 किंवा 45 मिनिटं व्यायाम केला पाहिजे.
आणि समजा तुम्हाला बॉडी कटिंग करायचं असेल तर आपण 45 किंवा 1 तास वर्कआउट केला पाहिजे आणि आठवड्यातून आपण एकदा तरी आराम केलाच पाहिजे. कारण का केला पाहिजे? कारण की आपली बॉडी आपण बॉडीला रोज त्रास देतो, त्यानुसार ती बॉडी थकलेली असते, तर ती बॉडीला आपण एक ना एक दिवस आराम केलाच पाहिजे. त्यानंतर तुमची बॉडी रिलॅक्स वाटेल तुम्हाला. चला मित्रांनो, आपण आता चौथं पॉईंटकडे वळूया. चौथं पॉईंट म्हणजे आपण दररोज किती पाणी पिलं पाहिजे. ते आपल्या बॉडीच्या वेटनुसार असते. समज तुमचं वेट 50-55 असेल, 60-65 असेल, 70-75 असेल, त्यानुसार आपण किती लिटर पाणी प्यायला पाहिजे ह्यावरती ते डिपेंड आहे. त्यासाठी पण एक कॅल्क्युलेशन आहे. तर पहिल्या गोष्ट म्हणजे आपण ती दाखवतो तुम्हाला कसं करणार ते. प्रत्येक वेट किती आहे किती नाही, तर त्यासाठी आपण 35 ml कुठे पण कोणता वेट असेल तुमचं तर आपण ते घेतो. समज तुमचं वेट 50 असेल तर आपण त्याला मल्टिप्लाय केलं 35 ने तर 1750 असे कॅल्क्युलेशन येते. तर आपण ते ml मध्ये आपण ते लिटरमध्ये कन्वर्ट केलं तर 1.75 असं होते. समज तुम्ही वर्कआउट करत असतील तर आपण 1 लिटर ॲड करतो. कारण की वर्कआउट आपण करतो तेव्हा सर्वांना एक लक्षात असावं की वर्कआउट करताना आपण स्लो पाणी प्यायचं असतं. हळूहळू आपण त्या प्रकारे ते पाणी पिलं पाहिजे. त्यासाठी आपण 1 लिटर पाणी व्यायाम करताना यूज केलाच पाहिजे. मित्रांनो, चला आपण आता 5व्या पॉईंटकडे वळूया. 5वा पॉईंट म्हणजे तुम्ही कधी तुमचं वेट वाढवण्यासाठी, वेट कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा विचार करतायत का? तर विचार करत असेल तर ते डिपेंड करते तुमचं सप्लिमेंट आहे ना, ते तुम्ही नॅचरल आहे की अननॅचरल आहे त्यावरती डिपेंड करते. तर जसंच प्रकारे मी सप्लिमेंटचा यूज करायला चालू केलेलं आहे. मी पण ते सप्लिमेंट यूज करतो, ते म्हणजे नॅचरल. तर त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकतात. मी होममेड प्रोटीन पावडर बनवलेले आहे. तर मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ते तुम्ही आवडीने पहा आणि मला कमेंट करा की तुम्हाला ती कशी वाटली. मित्रांनो, आपण नॅचरल सप्लिमेंटचे फायदे जाणून घेऊया. नॅचरल सप्लिमेंट का यूज केलं पाहिजे? कारण की आपण ते यूज करताना आपण आपल्यासमोर ते बनवलेलं असते, आपण स्वतः बनवतो. प्लस त्यामध्ये काही केमिकल ॲड नसते, काही शुगर नाही ॲड असत. ते खाल्याने आपल्याला काहीच साईड इफेक्ट होत नाही. चला आपण आता लास्ट पॉईंटकडे वळूया. चला मित्रांनो, आपण आता शेवटच्या पॉईंटकडे वळूया. शेवटचा पॉईंट म्हणजे कार्डिओ आपण का केलं पाहिजे आणि कशा प्रकारे केलं पाहिजे आणि त्याचे फायदे आपण जाणून घेऊया. फायदे म्हणजे आपण कार्डिओ करत असेल तर आपण हार्ट अटॅकने वाचू शकतो. आपल्याला काहीकांना फॅट लॉस असू शकतो, तर फॅट लॉस कमी होऊ शकतो. काहीकांना मेंटल हेल्थ असेल तर मेंटल हेल्थ कमी होऊ शकते. काहीकांकडे ब्लड शुगर असेल तर ब्लड शुगर कमी होऊ शकते. तर काहीकांचा स्टॅमिना कमी असेल तर स्टॅमिना वाढू शकतो. हे त्याचे फायदे झाले. त्याचे आपण आता प्रकार जाणून घेऊया. तर कार्डिओचे प्रकार खूप आहेत, खूप प्रकारचे असतात. कसं की चालणे, धावणे, रनिंग करणे. रनिंग करत असेल काही आजकाल तर नवीन एक निघलं की कार्डिओ डान्स असतो, तो डान्स केला पाहिजे. चला आपण आता केलं पाहिजे ते आपण जाणून घेऊया. समज तुम्हाला वेट गेन करायचं असेल तर आपण 15 किंवा 30 मिनिटं कार्डिओ केलं पाहिजे. समज तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर 30 किंवा 45 मिनिटं आपण कार्डिओ केलं पाहिजे. तर ते कसे पण प्रकारे असू शकते. जसं की तुम्हाला मी सांगितलं प्रकार त्याचे चालणं, धावणं, रनिंग करणं किंवा सायकलिंग करणं किंवा डान्स. कार्डिओचा डान्स असतो ते पण आपण चालू शकतो. ते पण तुमच्या वेटनुसार, तुम्हाला वेट लॉस करायचं की वेट गेन करायचं आहे त्यानुसार कार्डिओ केलं पाहिजे. तर चला आपण आता तुम्हाला मी क्वेश्चन विचारतो, ते तुम्ही मला यस किंवा नो कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, तुम्हाला मी एक लास्ट क्वेश्चन विचारतो. त्या क्वेश्चनचं आन्सर मला कमेंटमध्ये यस किंवा नो तुम्ही देऊ शकतात. तुम्ही तुमच्या बॉडीच्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी 30 दिवस देऊ शकतात का? हो असेल तर मला खालती कमेंट करा. मित्रांनो, समजा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि समजा तुम्हाला काही पॉईंट कळले नसतील तर आपण त्यावरती पुन्हा व्हिडिओ बनवू. चला आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.